शेवटचं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे। हॉलच्या बाहेर जी मंडळी उभी आहेत, आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे, आपण सर्वांनी बसून घ्या। एक 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे। आपल्याला विनंती आहे, आपण बसून घ्या। हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा समोर जी मंडळी उभी आहेत, या बाजूला काही मंडळी उभी आहेत, आपल्याला विनंती आपण बसून घ्या। चला आतमध्ये पटकन चला, आपण दरवाजा बंद करतोय। उजव्या बाजूची मंडळी जी आहेत, आपल्याला विनंती आपण सर्वांनी बसून घ्या। सर्वांना विनंती, आपण सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्या। जाकीर भाई चला, हॉलच्या बाहेर जी मंडळी त्यांना विनंती, त्यांनी बसून घ्या। या चला, ज्यांना चहा घ्यायचं झाले त्यांना विनंती, सभागृहामध्ये आपण येऊन बसून घ्यावं। आपण 5 मिनिटात शेवटचं समारोपात फलटणच्या मंडळीला विनंती आहे, माझी जरा आपण सर्वांनी स्थानपन्न व्हा। सगळ्यात लांब तुम्हाला जायचंय। सर्वांना विनंती आहे, आपण बसून घ्या। हॉलच्या बाहेर जे मंडळी उभी आहेत, आपल्याला विनंती आहे, आपण सर्वांनी बसून घ्या। समोरचा दरवाजा आपण बंद करतोय। सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी बसून घ्या। शेवटचं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे। आपणाला विनंती आहे, आपण सर्वांनी बसून घ्या। हॉलच्या बाहेर अजूनही काही मंडळी उभी आहेत, आपणाला विनंती आहे, आपण आतमध्ये येऊन बसून घ्या। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा हे आपल्याला संबोधित करणार आहेत। विषय आहे काँग्रेस व देशापुढील आव्हानं। त्यानंतर गोशिवारा व आभार माननीय श्री राजेंद्र शेलार, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे
सर्व उपस्थित शिबिरार्थी, सर्वांनी इकडे लक्ष द्या. बाहेर जे लोक उभे आहेत त्यांना पटापट आत यायला सांगा. इकडचा दरवाजा आता बंद ठेवायचा आहे. समोरच्या दरवाजात बाहेर जे चहाला गेलेले लोक आहेत त्यांनी लगेच येऊन बसायचंय. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या नवसंकल्प कार्यशाळेच्या अखेरच्या सांगता समारंभाकडे आपण निघालेलो आहोत. सकाळी बरोबर 9 वाजता शिबिरार्थींना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. नोंदणी, पास घेणं आणि त्यानंतर उद्घाटनाचा समारंभ अशा पद्धतीनं आपण झेंडावंदन, उद्घाटन समारंभ, पहिलं सत्र, दुसरं सत्र आणि आता तिसऱ्या सत्राच्या अखेरच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व शिबिरार्थींनी सर्वच व्याख्यात्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला. आपण सगळे विषय नीटपणानं समजून या ठिकाणी घेतलेले आहेत. मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. बाबांची मनापासूनची इच्छा होती की शिर्डीला जो नवसंकल्प कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंतच्या मुदतीत प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची कार्यशाळा व्हावी अशा सूचना प्रदेश स्तरावरून दिलेल्या होत्या. बाबांच्या इच्छेप्रमाणे दिलेल्या नियमामध्ये त्याच वेळेमध्ये सातारा जिल्ह्याचं शिबिर व्हावं, कार्यशाळा व्हावी. त्या कार्यशाळेला जिल्ह्यातले निवडक 350-400 लोक आपण बोलवावेत आणि त्यांच्याशी ह्या सगळ्या चर्चा व्हाव्यात. बाबांच्या इच्छेप्रमाणे आपण सर्वांनी गेल्या 4-5 दिवसांमध्ये सर्व तयारी करून हे शिबिर या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न केला. ज्यांची ज्यांची निवड आपण या शिबिरासाठी केलेली होती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्याप्रमाणे आपण शिबिरार्थींना या ठिकाणी बोलवलं. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांची निवड ब्लॉक काँग्रेस कमिटीमधून करण्यात आलेली होती त्यातील जवळपास 99% उपस्थिती या शिबिराला झालेली आहे. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं ते सगळे कार्यकर्ते जवळपास या ठिकाणी आलेले आहेत. आपण एक चांगलं वैचारिक मंथन या निमित्तानं घडवून आणलेलं आहे. आता शेवटच्या समारोपाच्या सत्राकडे जात असताना दिवसभरातल्या झालेल्या कामकाजाचा गोषवारा तर आपण घेऊच, परंतु त्याचबरोबर जो अमेय तिरोडकरांनी विषय पुढे नेला, या देशाला काँग्रेसची गरज काय आहे, त्याच अनुषंगानं आपले नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा, त्यांचा या बाबतीतला अधिकार, त्यांचा या बाबतीतला अभ्यास आणि त्यांनी देश पातळीवर केलेलं संपूर्ण काम पाहता आजच्या देशापुढच्या सगळ्या आव्हानांना काँग्रेस कसं सामोरं जाऊ शकते, काँग्रेस पुढेही कोणती आव्हानं उभी आहेत आणि त्यातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेमकी कोणती भूमिका घेऊन भविष्यामध्ये वाटचाल केली पाहिजे, या अनुषंगानं बाबांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आदरणीय बाबा राज्यसभेचे खासदार होते, त्याच्या अगोदर लोकसभेचे खासदार होते. राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर बाबा केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम करत होते. त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाबांनी विविध प्रकारच्या कमिट्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारताचं आणि देशाचं राजकारण, त्याचबरोबर जगाचं राजकारण बाबांनी त्या कालखंडामध्ये आत्मसात केलेलं आपण पाहिलं. त्यानंतरच्या काळामध्ये बाबा मंत्री असताना या देशाच्या राजकीय, सामाजिक, विकासात्मक वाटचालीमध्ये महत्वाची भूमिका मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं पार पाडली, हेही आपण बाबांचा अनुभव त्याही ठिकाणी आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना देशाच्या काँग्रेस पक्षाचे संघटन मंत्री म्हणून जवळपास 8 राज्यांचे प्रभारी म्हणून बाबा काम करत असताना संघटनात्मक पातळीवरती काँग्रेस पक्षाची वाटचाल कशा पद्धतीनं राहिली पाहिजे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका कशी असली पाहिजे, याचाही अत्यंत मोठा प्रदीर्घ असा अनुभव आदरणीय बाबांना आहे. आपण पाहिलं की कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये बाबांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा झालेला विजय,
त्याचबरोबर बाबा गुजरातला काँग्रेस पक्षाचे प्रभारी असताना त्यांनी त्या ठिकाणी निवडून आणलेले शून्यावरून 12 खासदार निवडून आणण्याची किमया गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं 2009 साली केली, त्यावेळेला बाबांनी गुजरातमध्ये केलेलं प्रभारी पदाचं काम, एकूण व्यापक असा अनुभव राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या पातळीवर बाबांना असा व्यापक अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी म्हणून पुन्हा बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आले आणि आपण सर्वांनी तो कालखंड या पाहिलेला आहे। आज काँग्रेसला आणि देशाला एका वेगळ्या आव्हानाच्या पातळीवरून वाटचाल करावी लागत असताना कार्यकर्त्यांची भूमिका, पक्षाची भूमिका आणि देशापुढची आव्हानं याचा तौलनिक अशा प्रकारचा अभ्यास बाबांच्या मार्गदर्शनातून आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। मी आदरणीय बाबांना विनंती करतो की काँग्रेस आणि देशापुढील आव्हानं हा जो बाबांचा विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात आपण आम्हाला सखोल असं मार्गदर्शन करावं। बाबांच्या भाषणानंतर आपल्या सर्वांना सर्टिफिकेट दिली जाणार आहेत आणि या दिवसभराच्या कार्यशाळेचा समारोप त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपण सर्वजण बाबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। अतिशय शांतपणानं हा पुढचा तास, सव्वा तासाचा वेळ आपण बाबांसाठी देऊया। मी बाबांना विनंती करतो की आपण शिबिरार्थींना मार्गदर्शन करावं। आदरणीय पृथ्वीराज बाबा। सातारा जिल्हा काँग्रेसच्या नवसंकल्प कार्यशाळेच्या या एकदिवसीय शिबिराचं हे शेवटचं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे आणि आज दिवसभरामध्ये नामदार सत्यजी पाटील, थोर विचारवंत रावसाहेबजी कसबे, डॉक्टर विश्वजित कदम, डॉक्टर प्रकाश पवार आणि आत्ताच आपल्यासमोर अमय तिरोडकर हे व्याख्याते येऊन आपल्यासमोर मार्गदर्शन करून गेलेले आहेत आणि या विषयाची काँग्रेससमोरच्या, देशासमोरच्या आव्हानाचे विविध पैलू त्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलेले आहेत। या शिबिराकरता खास पुण्याहून आलेले श्रीरंग चव्हाण, ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी, युवक काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेशराव जाधव, एमपीसीसीचे सचिव रणजित देशमुख, दुसरे सचिव प्रदीप जाधव, एमपीसीसीचे कार्यकारिणीचे सदस्य अजितराव पाटील अप्पा, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सो अल्पना यादव, एमपीसीसीचे दुसरे सचिव आणि ज्यांनी हे शिबिर आयोजित करण्यामध्ये सिंहाची फार महत्त्वाची भूमिका निभावली ते राजेंद्र शेलार, झाकीर पठाण, अजित थोले, प्रताप देशमुख आणि सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे दक्षिण कराड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, त्यांचे सर्व सहकारी या शिबिराला यशस्वी करण्याकरता रात्रंदिवस झटलेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सबंध सातारा जिल्ह्यामध्ये मधून आलेले आपण अगदी मोजून मला वाटतं 380 काहीतरी आपण लोकांची यादी ब्लॉक काँग्रेसकडून मागून घेतली होती। ते सर्व उपस्थित शिबिरार्थी, खरं म्हणजे आज शेवटचं भाषण आहे, थोड्या वेळात आता शिबिर संपणार आहे आणि तरी पण सकाळी इतकीच गर्दी येत आहे बघून आश्चर्य वाटलं। एकही खुर्ची रिक्त नाही आहे आणि अत्यंत रेखीवपणे सुबक असं शिबिर आयोजित केलं। थोडा उदयपूरचा अनुभव मी लक्षात घेतला, थोडा शिर्डीचा अनुभव लक्षात घेतला आणि जे आपले फ्रंटलाईनचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या दैनंदिन कामामध्ये कुठं विकास कामं असतील, कुठं काय सोसायटी, ग्रामपंचायत वगैरे यातून
कुठेतरी बौद्धिक प्रबोधन व्हावं, विचाराला चालना मिळावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची संकल्पना होती आणि ती मी प्रामाणिकपणे या ठिकाणी राबवायचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं की राज्यातलं हे पहिलंच जिल्हा पातळीचं शिबिर असेल, कारण 7-8 दिवसामध्ये संबंध राज्यभर ही शिबिरं घ्यायची. शेजारची शिबिरं कोल्हापूरचं, सांगलीचं होईल, पण आपण यामध्ये पुढाकार घेऊन हे शिबिर यशस्वी केलेलं आहे आणि त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाला मी धन्यवाद देतो की तुम्ही कित्येक वेळेला विषय थोडा गहन वाटला असेल, पण आपल्या दैनंदिन राजकीय कार्यक्रमामध्ये असं आपल्या कानावरून जात नाही आणि त्यामुळं हे विषय गेले पाहिजेत. विविध लोकांना काय वाटतं देशाच्या परिस्थितीबद्दल, राज्याच्या परिस्थितीबद्दल हे कळायला पाहिजे, म्हणून हे शिबिर घेतलं गेलं. मला वाटतं खरंच तुम्ही सर्वांनी, ज्यांनी आयोजित केलं त्या सर्वांनी, जे उपस्थित होते त्या सर्वांनी यशस्वी केलं. मला समाधान वाटलं की काँग्रेस, सातारा जिल्ह्यामधले काँग्रेस आज जिवंत आहे आणि लढायच्या मनस्थितीमध्ये आहे. आज देशाच्या सद्य परिस्थितीबद्दल बोलताना आणि काँग्रेसच्या बद्दल बोलताना विषय काय घ्यावा, काय करावा असा मी विचार करत होतो. मगाशीच आमचे मित्र अमेय तिरोडकर, चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांनी आपल्या भाषणात खूप प्रखरपणे विचार मांडले आणि त्यांनी काँग्रेसची देशाला का आवश्यकता आहे याचा अतिशय एक पैलू त्यांनी मांडला. आता त्यांच्या सर्वच विचाराशी मी स्वतः सहमत नाहीये, पण त्याला मूळ गाभा जो होता की काँग्रेसची गरज आहे, देशाला गरज आहे आणि कितीही भारतीय जनता पक्षानं अपप्रचार केला, आपल्या नेत्यांच्या बद्दल खोटा प्रचार केला, तरी वास्तव हे आपल्यासमोर आलं पाहिजे. हा खरं म्हणजे या शिबिराचा उद्देश होता. आणि म्हणून मी अमोल तिरोडकरांचे जे धागा होता तो धागा धरून एक वेगळ्या पैलूला स्पर्श करणार आहे. तो म्हणजे देशाची जी एक असहिष्णुतेची आणि धार्मिक ध्रुवीकरणाची परिस्थिती झाली आहे, मुद्दाम केली गेली आहे, त्याचा परिणाम आणि मोदींच्या अर्थव्यवस्थेच्या संचालनाचा परिणाम म्हणून देशाची अर्थव्यवस्था ही कशी धोक्यात आलेली आहे आणि त्याचा थेट संबंध शेतकऱ्यांशी किंवा कृषी अर्थव्यवस्थेत कसा आहे, बेरोजगार सुशिक्षित असणाऱ्या बेरोजगार युवकांच्यावर कसा होतोय आणि मग शेवटी अर्थव्यवस्था हाताळण्यामध्ये अपयश आलं तर श्रीलंकेसारखी किंवा पाकिस्तानसारखी स्थिती तर होणार नाही ना, ही भीती आमच्या सर्वांच्या मनात आहे. असं नव्हे तर जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, जे बोलायला घाबरतात, जे मीडियाचे विचार करणारे लोक आहेत, तेही बोलायला धजवत नाहीत, पण त्यांच्या मनात ही भीती आहे. पाकिस्तानमध्ये सत्तांतर झालं कारण अर्थव्यवस्था हाताळायला तिथल्या पंतप्रधानांना अपयश आलं, प्रचंड मोठं कर्ज झालेलं. श्रीलंकेमध्ये लोक रस्त्यावर उतरले, तिथेही सत्तेमध्ये बदल झाला, पंतप्रधानांना घालवलं. नेपाळमध्ये तितकीच वाईट परिस्थिती आहे, पण आपल्याकडे बातम्या इतक्या येत नाहीत. शेजारच्या राष्ट्रांच्या मध्ये बांगलादेशची परिस्थिती त्यातल्या त्यात बरी आहे, पण अजून ही अडचण संपलेली नाही. कोरोनामधून आपण बाहेर पडतोय तोपर्यंत युरोप खंडातलं युद्ध सुरू झालं आणि त्या युरोप खंडाच्या युद्धाचा चौफेर असा जो परिणाम झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की युक्रेन आणि रशिया गहू निर्यातदार देश आहेत, सूर्यफुलाचं तेल निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे आणि आपला देश 60-70% खाद्यतेल आयात करतो. खतं आपली आयात होतात, तेल आयात होतं, 85% तेल आपल्याला आयात करावं लागतं आणि तेल पुरवठ्यामध्ये ज्याला सप्लाय चेन म्हणतात त्यामध्ये विसंगती आलेली आहे. आणि आपण बघितलं असेल की स्टॉक मार्केट
प्रचंड मोठ्या प्रमाणात कोसळलेला आहे, जगभर कोसळलेला आहे, भारतात देखील कोसळलेला आहे आणि रुपयाची किंमत झपाट्यानं कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे मोदींनी एकदा त्यांच्या भाषणामध्ये मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये रुपयाची किंमत घसरते म्हणून खिल्ली उडवली होती. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, मी पुन्हा माझ्या ट्विटरनं पुन्हा टाकलेला आहे. पण आज काय झालंय तर रुपयाची किंमत नीचांकी स्तरावर पोहोचलेली आहे. त्याचा परिणाम आपण ज्या गोष्टी आयात निर्यात करतो त्याच्यावर होतो. तेलाची किंमत वाढते, कारण तेल हे आंतरराष्ट्रीय चलनात आपल्याला विकत घ्यावं लागतं. 85% तेल, कच्चं तेल आपल्याला आयात करावं लागतं, खर्च वाढतो. आणि म्हणून एका बाजूला कोरोनाच्या संकटात आपण बाहेर पडतो ना पडतोय, तोपर्यंत दुसरं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे. आणि या दोन्ही संकटांना दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की मोदी सरकारला दोन्ही विषय म्हणजे अर्थकारणाच्या दृष्टीनं पाहिलं तर हाताळण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे. लोक म्हणतात की नाही कोरोनामुळं अर्थव्यवस्था अडचणीत आली, आता या युद्धामुळे अडचणीत आली, पण ते खरं नाही. कोरोना सुरू व्हायच्या आधी सतत 8 तिमाहीमध्ये, कोरोनाच्या आधी म्हणजे मार्च 20च्या आधीची शेवटची जी तिमाही होती, जानेवारी ते मार्चची, त्या तिमाहीमध्ये सतत 8 तिमाहीमध्ये देशाचा आर्थिक विकास जर घसरत गेला आणि कोरोना सुरू व्हायच्या आत तो 4% खाली आला. आता आर्थिक विकास दर का महत्वाचा असतो तर देशासमोरचे जे असंख्य प्रश्न आहेत, दारिद्र्याचे असतील, निरक्षरतेचे असतील, आरोग्याचे असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे सोडवायचे असेल तर सरकारकडे ते प्रश्न सोडवण्याकरता आर्थिक क्षमता पाहिजे. सरकारचं उत्पन्न इतकं पाहिजे की आपला दैनंदिन खर्च वजा जाता विकासाकरता पैसे शिल्लक राहिले पाहिजे. ते पैसे शिल्लक राहिले नाही तर कुठल्याच विकास कामावर खर्च करता येत नाही आणि मग अडचणी निर्माण होतात. उद्योगधंदे उभे राहू शकत नाहीत किंवा बंद होतात, बेरोजगारांना नोकरी मिळत नाही, शेतकऱ्याला शेवटी सगळा मार सहन करावा लागतो. आणि ही परिस्थिती कोरोना सुरू व्हायच्या आधी झाली होती, लक्षात घ्या. 4% विकास जरा अतिशय नीचांकी येऊ शकत आहे. मी थोडंसं चीनचं उदाहरण घेणार आहे आणि भारताशी तुलना करणार आहे. चीन हा एक साम्यवादी देश आहे, कम्युनिस्ट देश आहे. तिथे राजकीय स्वातंत्र्य नाहीये, जिथे कम्युनिस्ट पक्षाची हुकुमशाही आहे. आणि त्यांची अर्थव्यवस्था देखील पूर्वी ही इतकी केंद्रित होती की त्यांच्या राजधानीतून हुकूम सुटला तरच खाली एखादा कारखाना काढला जायचा, एखादा रस्ता करायचा का नाही ते तिथून वरून केंद्रीय राजधानी बदलून ठरायचं. आणि त्याला सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी किंवा केंद्रातून नियंत्रित अशी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. रशियामध्ये होती, चीनमध्ये होती. आणि त्यामुळं चीनची परिस्थिती भारतासारखीच होती. 79 साली चीनने निर्णय घेतला की आपण आपली राजकीय व्यवस्था बदलायची नाही, कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही ती ठेवायची, पण आर्थिक उदारीकरण करायचं, व्यापार खुला करायचा, देवाणघेवाण घ्यायची, उद्योग करायचे, उद्योगांचं खाजगीकरण करायचं, खाजगी बँका चालू करायच्या. जे आपण 91 साली केलं ते चीनने 79 साली केलं. 79 साली भारताची अर्थव्यवस्था आणि चीनची अर्थव्यवस्था समसमान होती. पण त्यानंतर चीनने जे आर्थिक बदल केले, त्यांचे त्यावेळचे राष्ट्रपती होते, त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की ते म्हणायचे की मांजर काळा आहे का पांढरा आहे हे महत्वाचं नाही, मांजर उंदीर पकडतं काय ते महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी मग ती सगळी अर्थव्यवस्था बदलली. तरी काय जादू काय झाली, मिरॅकल काय झालं, त्यानंतर सलग 30 वर्ष चीनचा आर्थिक विकास दर हा 10% वर होता. आणि आज चीनची अर्थव्यवस्था ही भारताच्या 5 पट मोठी आहे. अमेरिकेला
स्पर्धा करायला लागलेली आहे आणि काही वर्षामध्ये अमेरिकेला ती सरपास करून ओलांडून जगातली 1 नंबरची अर्थव्यवस्था होईल. आता त्यामुळं आपलं काही चुकलं का, त्यांनी काही योग्य केलं का, तर त्यांच्यामध्ये खूप दोष आहेत. अतिशय मोठी हुकुमशाही आहे, कुणाला बोलायचं स्वातंत्र्य नाही, काही नाही, आपण आपली लोकशाही टिकवली आहे. पण हा फरक महत्वाचा आहे आणि मी मुद्दाम याच्याकरता सांगतोय की आर्थिक विकास जरा महत्वाचा असतो. दरवर्षी आर्थिक विकास जर 9-10% झाला तर आपल्याला 5-6 वर्षामध्ये देशाचं उत्पन्न दुप्पट होतं. पण मोदीच्या काळामध्ये तो आर्थिक विकास जर 4% गेला आणि कोरोनाच्या काळामध्ये तर उणे 27%, उणे 60% इतका झाला. तर कोरोनाच्या वेळात काही इलाज नाही, सगळंच बंद होतं. पण अजूनही भारताची एकूण अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे $2.7 लाख कोटी, $2.7 ट्रिलियन एवढा जो आहे, तो आकारमान 2020च्या मार्चमध्ये तिथपर्यंत सुद्धा आपण पोहोचलो नाही. कोरोनामुळे जो खड्डा पडला होता तो अजून आपण भरून काढू शकलो नाही. म्हणजे 2 वर्ष ही 0 इयर झाली आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. त्याचा परिणाम झाला, कारखाने बंद पडले, रोजगार गेले. माझ्याकडे काही स्टॅटिस्टिक्स आहेत. 2.5 कोटी लोक हे उद्योगातून निघून शेतीमध्ये गेले परत. म्हणजे खरं म्हणजे शेतीतले लोक उद्योगाकडे, सेवा क्षेत्रामध्ये गेले पाहिजे. पण या कालखंडामध्ये 2.5 कोटी लोक हे पुन्हा शेतीकडे परत गेले, कारण उद्योगामध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये त्यांना रोजगार मिळाला नाही. आपल्या देशाची आजची परिस्थिती अशी आहे की आपली अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकाची आहे, 5व्या-6व्या क्रमांकाची. आपल्यापेक्षा 4-5 देश पुढे आहेत. आणि ज्याला अर्थव्यवस्था मोजायचे 2 मार्ग असतात. एक तर डॉलरमध्ये ती मोजली जाते आणि एकूण किती डॉलर तुमचं उत्पन्न आहे वार्षिक हे मोजलं जातं, त्याला GDP म्हणतात, एकूण अर्थव्यवस्थेचा आकारमान. दुसरा एक प्रकार अर्थव्यवस्था मोजण्या की क्रयशक्ती. अमेरिकेमध्ये 1 लिटर दुधाची किंमत किती आणि आपल्याकडे किती आहे? अमेरिकेत एखादा माणूस दिवसभर काम करतो त्याला किती रोजगार आहे आणि आपल्याकडचा एका दिवस काम करणाऱ्या माणसाला किती रोजगार आहे? तर त्यामुळं मग आपल्या रुपयाची किंमत जास्त ठरते, कारण तिथे इतका जास्त पैसे मोजावे लागतात. म्हणून या मोजण्याच्या पद्धतीला अर्थशास्त्रामध्ये PPP म्हणतात, परचेसिंग पॅरिटी. म्हणजे किती क्रयशक्तीच्या वर मोजलं तर क्रयशक्तीमध्ये आपला 3रा क्रमांक आहे. पहिला चीनचा आहे म्हणजे क्रयशक्तीच्या आधारावर PPP वर, दुसरा अमेरिकेचा आणि तिसरा भारताचा आहे. पण जर नॉमिनल टर्म मध्ये आपण पाहिलं तर मग अमेरिका 1 नंबरवर आहे, चीन 2 नंबर, आपला 5वा-6वा क्रमांक आहे. आपल्याला बरं वाटतं की 5वा-6वा म्हणजे काय वाईट नाही, 200 देशामध्ये आपला 5वा-6वा. पण देशाचं उत्पन्न जर आपण दरडोई उत्पन्न काढलं तर एकूण उत्पन्नाला जर आपण आपल्या लोकसंख्येने त्याचा भागाकार केला आणि दरडोई किती उत्पन्न बघितलं तर भारताचा क्रमांक 142वा लागतो. 140 देशांचं दरडोई उत्पन्न हे आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि दरडोई उत्पन्न म्हणजे राहणीमान. तुम्ही किती पैसे स्वतःवर, कुटुंबावर खर्च करू शकता. म्हणजे आपल्याला जर दारिद्र्य, निरक्षरता, आरोग्य, मूलभूत सुविधा जर आपल्याला सोडवायच्या असतील तर 142च्या स्थानावर राहून चालणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की अर्थव्यवस्थेचा विकास जर अगदी 10% नसेल तरी 8-9% राहायला पाहिजे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्या दशकामध्ये अर्थव्यवस्थेचा विकास आतापर्यंतच्या कुठल्याही दशकापेक्षा जास्त झाला. आणि जवळजवळ 27 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या अगदी वर काढले त्या 10 वर्षामध्ये. नंतर राहणीमान दारिद्र्य रेषेच्या वर गेले. कोरोना काळामध्ये त्यातले 18 कोटी लोक पुन्हा दारिद्र्य रेषेच्या खाली गेलेले. आणि ही अर्थव्यवस्था जी 7-8 तिमाहीमध्ये घसरत चालली होती, तर कारण काय होतं? तर मोदींनी अट्टहासाने जे काही निर्णय त्या काळात घेतले होते
17, 18, 19 मध्ये त्या दुष्टचक्रातून अजून आपली अर्थव्यवस्था सावरलेली नाही. उदाहरणार्थ नोटबंदी असेल, जीएसटी असेल, शेतकऱ्यांचे विरोधी कायदे असेल. तब्बल वर्षभर उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. 700 लोक त्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले. शेवटी मोदींना माघार घ्यावी लागली, पण अर्थव्यवस्थेचं प्रचंड मोठं नुकसान झालं. हे निर्णय प्रक्रिया, निर्णय घेण्याची जी मोदींची जी पद्धत आहे ती आपल्या देशाला फार महागात पडते. आणि म्हणून आज पुन्हा जर आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास जर वाढला नाही तर मग देशासमोर एकदम दुरुस्त काही होणार नाही. आणि मग ते जर नुकसान होईल आपलं ते भरून काढणं अवघड होईल. आणि म्हणून आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण सुरू झालेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकिंग क्षेत्राचं नियंत्रण करते, व्याजाचा दर काय असा ठरवते. दर 2 महिन्याला त्यांची मीटिंग असते. पण महागाई एवढी वाढायला लागलेली आहे, म्हणजे रस्त्यावर आपण गेला तर पेट्रोलचे दर वगैरे आपल्याला सगळे आपण बघतो, खताच्या किमती. पण आर्थिक पाहणीमध्ये महागाईचा जो निर्देशांक असतो तो इतका वाढलेला आहे. रिझर्व्ह बँकेचं टार्गेट आहे की महागाई 4% असली पाहिजे, पण आज महागाई 8.5% वर गेलेली आहे. आणि त्यामुळे गेल्या महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेने एकदम व्याजाचा दर अचानक 0.4% वाढवला. आता पुन्हा 0.5%, म्हणजे व्याजाचा दर 0.9% हा महिन्याभरात वाढवलाय. का वाढवलाय? व्याज कर्ज घेणं महाग झालं की लोक जास्त कर्ज घेणार नाहीत, खर्च करणार नाहीत, महागाईवर नियंत्रण बसेल असा एक अर्थशास्त्रातला नियम आहे. अमेरिकेमध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली महागाईची. आणि त्यामुळे अमेरिकेची जी रिझर्व्ह बँक आहे, त्याला फेडरल रिझर्व्ह म्हणतात, ती कदाचित या 2-4 दिवसामध्ये किंवा आठवडा 8-10 दिवसामध्ये 0.5% किंवा 1% सुद्धा व्याजाचा दर वाढवेल. आणि अमेरिकेने जर व्याजाचा दर वाढवला तर संबंध जगाच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होतो. तो परिणाम आपण बघतोय आपल्या स्टॉक मार्केटमध्ये. तर हे सगळं झालं म्हणजे सांगायचं मूळ कधी की मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेचं वाटोळं चाललेलं आहे. अनेक मी त्यामध्ये आकडे आपल्याला देऊ शकेन. आणि त्यामुळे मग जे आपल्याला लॉंग टर्म मध्ये देशाचा विकास झाला पाहिजे आपण जो प्रयत्न करतोय त्याला खेळ बसलेली आहे. जो विकास जर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये युपीए सरकार होतं त्याच्या जवळपास पण आज आपण आलेलो नाही. आणि त्यामुळं देशाचं फार मोठं नुकसान होतंय. आपलं उद्दिष्ट आहे की आपण 8, 9, 10% वाढत राहिले पाहिजे, तरच आपल्याला दर 5-6 वर्षांनी आपले उत्पन्न दुप्पट होईल आणि आपण कुठेतरी घेऊ. आज दरडोई उत्पन्नाच्या बाबत बघितलं तर बांगलादेश देखील आपल्या पुढे गेलेला आहे. मोदींच्या नेतृत्वामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेत इतकं नुकसान झालेलं आहे की ज्यांनी चांगली अर्थव्यवस्था हाताळली असे देश, बांगलादेश सारखे देश देखील आपल्या पुढे गेलेले आहेत. आता हे सगळं होत असताना काय होतं, उत्पन्न सरकारचं कमी झालं, विकास दर कमी झाला, दरवर्षी जी उत्पन्न वाढ झाली पाहिजे झाली नाही, की कराचं उत्पन्न कमी होतं. आणि त्यामुळे सरकारला चालवायला जो निधी लागतो तो पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होत नाही. आणि म्हणून मग सरकारला नोकरांचे पगार देणं, त्यांची पेन्शन देणं, काढलेल्या कर्जावर व्याज भरणं वगैरे असे जे खर्च आपल्याला अनिवार्य खर्च असतात ते करायला देखील पैसे राहत नाही. आणि मग सरकार पुढे 3 मार्ग असतात. आणखी कर्ज काढा आणि सरकार चालवा. भारत सरकारने गेल्या 8 वर्षामध्ये कर्ज दुप्पट केलेलं आहे. कर्ज दुप्पट केलं म्हणजे काय, तर एकूण अर्थव्यवस्थेच्या किती टक्के आपण कर्ज काढू शकतो ते पाहिलं तर आज भारताच्या अर्थव्यवस्थेच्या 86% कर्ज भारत सरकारने काढलेलं आहे. आता इथपर्यंत ठीक आहे, याच्या पुढे गेलं तर मग अडचण येईल, मग कर्जाच्या सापळ्यात आपण अडकू. आणि त्यामुळे आता कोण कर्जही द्यायला तयार नाही, कारण व्याजाचा दर आता फार जास्त लावतात लोक. दुसरा मार्ग सरकार चालवण्याकरता पैसे कसे उपलब्ध करायचे, दुसरा मार्ग कर वाढवा. आणि आपण बघतोय की मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर वाढवलेले आहेत आणि ते गेल्या 8 वर्षामध्ये
डिझेल पेट्रोलचे कर वाढवून मोदी सरकारने 27 लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे गोळा केले. म्हणजे जर युपीए सरकारच्या शेवटच्या दिवशी जे कर होते त्यापेक्षा जे कर वाढवले 300%, 800% एक्साइज ड्युटी वाढवल्या गेल्या 8 वर्षामध्ये, आणि त्यामुळं 27 लाख कोटी रुपये फक्त केंद्र सरकारनं फक्त डिझेल आणि पेट्रोलच्या करावरून गोळा केले. आता हे 27 लाख कोटी आले नसते तर काय झालं असतं? हे कर वाढवण्याशिवाय मोदीला पर्याय नाही. त्यांना माहिती आहे लोकांना त्रास होतो, पण इलाज नाही, पर्याय नाही, म्हणून नाईलाजानं हे कर वाढवावे लागतात. आणि या दोन्ही उपायातून जर सरकार चालवायला पैसे आपल्याकडे राहिले नाहीत तर तिसरा मग उपाय शेवटचा म्हणजे सरकारी कंपन्यांची विक्री करा. जी मालमत्ता आपण नेहरूजींच्या काळापासून उभी केली होती, जे मोठे मोठे सरकारी उद्योग, सार्वजनिक उद्योग, तुमच्या आमच्या मालकीचे उद्योग, सार्वजनिक उद्योगमध्ये, सार्वजनिक बँकेमध्ये तुमच्या आमच्या मालकीच्या बँका, तुमच्या आमच्या मालकीचे उद्योग, हे सगळे मातीमोल भावाने विकायच्या सपाटाला लागले. पण आता ते कोणी घ्यायला तयार नाही. 2 महिन्यापूर्वी LIC विमा कंपनी, बरेच जणांचे LICचे विमे असतील, भारत सरकारची विमा कंपनी डोळे झाकून आपण पैसे देतो, आपल्या काही झालं, अपघात झाला तर आपल्याला पैसे मिळतील, किंवा मग छोटी विम्याची टर्म संपली की आपल्याला एकदम रक्कम मिळेल म्हणून आपण करतो. भारत सरकार निर्णय घेतला की विमा कंपनी आता हळूहळू विकून टाकायची, खाजगीकरण करायचं. एकदम एवढी मोठी विमा कंपनी, ह्याला कोणाकडे पैसे नाहीत, पण त्यांनी सुरुवातीला 10% शेअर विकले खाजगी लोकांना, आणि ज्या दरानं समभाग विकले त्यांना वाटलं की योग्य किंमत आहे. काँग्रेस पक्षानं अधिकृतपणे मोदींना सल्ला दिला होता की हा वेळ चुकीची आहे, युक्रेनचं युद्ध चाललेलं आहे, तुम्ही या वेळेला ही विक्री करू नका, थोडं थांबून करायची असेल तर, आत्ता करू नका. मोदींनी ऐकलं नाही, आणि त्यामुळं जी किंमत त्यांनी त्या समभागाची ठरवली होती त्या किमतीवर त्यांनी LICचे 10% शेअर विक्रीला काढले आणि ते स्टॉक मार्केटमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन केलं. कालचा मी अहवाल सांगतो की त्या LICच्या समभागाची किंमत ही 1,36,000 कोटींनी पडलेली आहे. कारण मी सांगत होतो की आत्ता करू नका, ऐकलं नाही. एअर इंडिया विकली, आपली विमान कंपनी. आता कोणी घ्यायला तयार नव्हतं. का नव्हतं तयार? तर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचे पगार, प्रॉव्हिडंट फंड, जुने पगार काही द्यायचे होते. विकत घेणाऱ्या कंपन्या म्हटलं आम्ही जुनं देणं काय आम्ही घेणार नाही, आम्ही कंपनी घेऊ, पण जुनी देणी आम्ही काय घेणार नाही, जुनी देणी तुमची तुम्ही भागवा. आणि शेवटी केंद्र सरकारला 53,000 कोटी रुपये एअर इंडियाची सगळी जुनी देणी देण्याकरता खर्च करावे लागले, आणि त्यानंतर 19,000 कोटीला टाटानी एअर इंडिया कंपनी विकत घेतली. सरकारला किती मिळाले? 53 गेले आणि 19 मिळाले. अशा प्रकारचा व्यवहार सरकारला काल होतोय. आणि शेवटी काय होतंय, या सगळ्या कंपन्या कुठं ना कुठं हस्ते परास्ते ह्या 1-2 उद्योग समूहाच्या हातात जात आहेत, अडाणी सारख्या माणसांच्या किंवा अंबानी सारख्या माणसांच्या. एक उदाहरण सांगतो की मुंबई विमानतळ हे एका आंध्र प्रदेशच्या कंपनीने उभं केलं. आमच्या सरकारच्या काळामध्ये आपण खाजगी लोकांना विमानतळ विकसित करण्याची, चालवायची परवानगी द्यावी म्हणून आम्ही मुंबई, बँगलोर, हैदराबाद, दिल्ली अशी विमानतळ आम्ही दिली. अडाणीने वाटलं की आपण विमानतळाच्या क्षेत्रामध्ये आपण नाही. ह्यांनी निरोप पाठवला त्या मुंबईच्या विमानतळाच्या मालकाला की मला हे विमानतळ घ्यायचे, तू विक. तो म्हटला मी विकणार नाही, माझं विमानतळ आहे, मी चाललंय, चांगलं चाललंय, आम्ही विकास करतोय. तो म्हटला नाही, तुला द्यायला लागेल. महिन्याभराच्या आत त्याला ते विमानतळ विकावं लागलं, कारण यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला, धमक्या दिल्या गेल्या की तुम्ही हे जर आम्ही सांगतोय ते ऐकलं नाही तर मुलाबळाचं तुमच्या काही खरं नाही, ईडी तुमच्या दारात येईल. आणि मला जवळून माहिती आहे, कारण मी ती विमानतळ विकसित करत असताना त्या लोकांचा माझा दैनंदिन संबंध यायचा. महिन्याभराच्या त्यांनी विमानतळ हस्तांतरण करून टाकलं, आणि तुम्ही मुंबई विमानतळाची जर फ्लाईट घेतली तर अडाणी म्हणून दिले. विचारात बसत नाही. वरून फोन येतो दिल्लीतून, मी करणार का नाही. भ्रष्टाचार संपवायच्या गोष्टी करणारं सरकार आहे.
आता फक्त खंडणीखोरांचं सरकार झालेलं आहे, एक्स्टॉर्शनचं सरकार झालं आहे. आम्ही सांगतोय ते करा, नाहीतर तुम्हाला मुलाबाळांना त्रास होईल अशा प्रकारच्या धमक्या देते, मला स्वतः माहिती आहे. आणि चाललं एक एक क्षेत्र. एक रोड बिल्डिंगची कंपनी होती, महिन्याभरात घेऊन टाकली. त्या माणसाला सांगितलं तुला विकावंच लागेल, विकली जाईल. आपल्या जवळचे काही मंडळी त्या क्षेत्रात काम करतात. अनेक उदाहरणं सांगता येतील. ह्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, कंपनी लॉ, सेबी या सगळ्या ज्या नियामक यंत्रणा आपण उभं केल्या होत्या अर्थव्यवस्थेचं योग्य नियंत्रण व्हावं म्हणून, त्या नियंत्रणाचा संपूर्णपणे दुरुपयोग आज मोदी सरकार चाललेलं आहे. सगळे उद्योगपती इतके भयभीत झालेले आहेत, ते आम्हाला सांगतात की काहीतरी आम्हाला करा, पण त्यांची एकाची छाती नाही की कोणी येऊन भेटेल उघडपणे. नंतर आम्ही जरी भेटलो तुम्हाला तर आमची अडचण होईल. साधी भेटायला सुद्धा कोणी तयार नाही. हळूच कुजबुजतात तर कुठेतरी निरोप पाठवतात की काहीतरी करा, काहीतरी करा. आज बरेचसे लोक आपल्या मुलाबाळांचे पासपोर्ट, परदेशी पासपोर्ट काढून बाहेर जायला लागले. कितीतरी माझे वैयक्तिक मित्र आहेत की काही इथलं काही खरं नाही. अगदी विनोदाची गोष्ट आहे, पण एक भाजपचे मोठे केंद्रातले मंत्री देखील आपल्या मित्रांना सांगतात की बघा काही खरं नाही, तुम्ही पण मुलाबाळांचा पासपोर्ट बाहेरचा काढा म्हणून. आता जर आपण पाहिलं तर थोडं शेतीकडे वळूया. अर्थव्यवस्थेमध्ये 3 प्रमुख भाग असतात: कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रामध्ये बँका आहेत, विमा कंपन्या आहेत, टुरिझम ट्रॅव्हलवाले आहेत, हॉटेल आहेत. तिथं आपण काही माल पैदा करत नाही, फक्त सेवा प्रदान करतो. आणि हळूहळू सेवा क्षेत्राचं महत्व वाढत जातं. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 18% आहे या देशामध्ये. उद्योग क्षेत्राचा वाटा हा 28% आहे. आणि राहिलेला 60%च्या जवळपास वाटा सेवा क्षेत्राचा. आणि सेवा क्षेत्र वाढत जातं, कृषी क्षेत्र कमी कमी होत जातं. उत्पन्न वाढलं तरी टक्केवारीमध्ये त्याची कमी होते. पण काय आहे की कृषी क्षेत्रामध्ये 50%च्या पेक्षा जास्त लोक काम करतात आपली उपजीविका कर. आणि त्यामुळे कृषी क्षेत्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. आज आपल्या भारतामध्ये लागवडीखाली असणारी जमीन ही इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे. जगातली सर्वात जास्त लागवडीखालीची जमीन भारतात आहे. चीनचं क्षेत्रफळ आपल्यापेक्षा तिप्पट आहे, पण त्याचा वालुकामय प्रदेश आहे, बर्फमय प्रदेश आहे, त्यामुळे त्यांचं लागवडीखाली असणारी जमीन आपल्यापेक्षा कमी आहे. अमेरिकेची आपल्यापेक्षा 2.5 पट त्यांचे क्षेत्रफळ आहे, पण तिथं आपल्यापेक्षा जवळपास सारखी किंवा थोडीशी कमी आहे. पण आपलं उत्पन्न इतकं कमी आहे शेतीतलं, थोडंसं वाढायला लागलं अलीकडं. आपण निर्याती करत होतो बऱ्यापैकी. एकेकाळी आपल्याला माहिती आहे की अमेरिकेतलं जहाज आल्याशिवाय आपल्याला खायला मिळत होतं, पण आता निर्यात करायला लागलोय आपण. पण या कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र जर सुधारणा झाल्या नाही तर लोकांच्या राहणीमानावर परिणाम होईल. खरं म्हणजे कृषी क्षेत्रातली लोकसंख्या कमी करून उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे वळवायचा प्रत्येक अर्थव्यवस्थेचा प्रयत्न असो, पण आता उलट व्हायला लागले. पुन्हा लोक कृषी क्षेत्राकडे परत यायला लागले की उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये रोजगार नाही आहे. आपल्याकडे शेतीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपण काही गोष्टीमध्ये दुधाच्या उत्पन्नामध्ये आपला पहिला क्रमांक आहे. डाळ, ताक, गहू आपण पहिला आहे. नंतर काही गोष्टीमध्ये आपण पहिल्या 2 मध्ये आपला नंबर लागतो. त्यामध्ये तांदूळ, ऊस, शेंगदाणे, भाज्या, फळं, कापूस त्यामध्ये दुसरा नंबर लागतो. तरी पण आपल्या लोकसंख्येला पुरे पडेल एवढं अजूनही आपल्या कृषी क्षेत्रातलं उत्पन्न नाही. क्रयशक्ती कमी आहे आपली. आणि म्हणून कृषी क्षेत्राच्या सुधारणा करण्याकरता आपण प्रयत्न केला. पण मोदींनी काय केलं? कृषी क्षेत्रामध्ये 3 कायदे करून कृषी क्षेत्राचं नकळत खाजगीकरण करून अदानी अंबानीच्या खिशात सगळी पणन व्यवस्था द्यायचा प्रयत्न केला. ते कायदे कोणाला न विचारता केले, पार्लमेंटला विचारलं नाही, दादागिरींनी कायदे केले. आणि त्याच्या विरुद्ध उत्तरेच्या शेतकऱ्यांनी वर्षापेक्षा जास्त वेळ आंदोलन केलं. 700पेक्षा जास्त शेतकरी
त्या दिल्लीच्या थंडीमध्ये दिल्लीच्या बाहेर रस्त्याच्या तंबूमध्ये असताना मृत्युमुखी पडला. शेवटी मोदींना माघार घ्यावी लागली, परत घ्यावी लागली, ते कायदे रद्द करावे लागले, पण देशाचं प्रचंड नुकसान झालं. आज महागाईच्या विरोधी लढा देताना मोदींनी काय केलं? ते म्हटलं की कृषी मालाच्या किमती वाढतात म्हणून महागाई वाढते. मग कृषी मालाच्या किमती कमी केल्या पाहिजे. शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची संधी कधी कधी येते, कारण शेतकऱ्याची अर्थव्यवस्था सायकलिक असते, कधी वर जाते कधी खाली येते. मोदींनी काय केलं? गेल्या 2 महिन्यामध्ये सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलावर आपण आयात कर लावला होता की किंमत वाढावी आणि आपल्या शेताला प्रोटेक्शन मिळावं. मोदींनी सूर्यफूल आणि सोयाबीनच्या तेलावरचा आयात कर 0 केला. मोदींनी साखरेच्या निर्यातीवर बंधन लावलं, म्हणजे साखरेचे दर वाढणार नाहीत. मोदींनी गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली की निर्यात झाली असती तर आपल्या माल उठाव झाला असता आणि किमती वाढल्या असत्या. सगळ्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची कोंडी करायचं मोदींचंही धोरण आहे. उद्योगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात देशामध्ये जे असहिष्णुतेचे जे वातावरण आहे, जे धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण, त्यामुळे दंगे होतात. आता बघितलं असेल, रोज आपण बघतो. त्या एका त्यांच्या प्रवक्त्याबाईला मुद्दाम स्फोटक असं विधान करायला लावलं. दुसरा एक प्रवक्ता होता, जिद्दल होता, त्याला करायला लावलं आणि स्वाभाविक त्याची रिॲक्शन आली. देशात आज अशा अन्यायकारी भाजपच्या अधिकृत राष्ट्रीय प्रवक्त्याकडून अशी विधाने केली गेली, ती भाजपच्या नेतृत्वाला न विचारता केली असं कोणाला खरं वाटत नाही. आता तिने थातुरमातुर त्याला प्रवक्त्याला पक्षातून काढलेलं नाही, त्या बाईंना, पण नुसतं तात्पुरतं निलंबित केलं. आता पुन्हा त्याला परत घेतील, कारण पूर्वीपासूनच घडत आलेलं आहे. आणि त्यामुळे काय झाले, समज देशामध्ये अत्यंत प्रक्षोभक वातावरण सुरू झाले. त्यांना मोदींनी काही दाद दिली नाही, काय करायचं तर करा, मी केलं. 2 आठवडे त्यावर काय ऍक्शन घेतले, पण मग आखाती देशातून जेव्हा रिॲक्शन आली, कुवेतमध्ये, अबुधाबीमध्ये, ओमानमध्ये, कतारमध्ये, या देशामध्ये जिथं जवळजवळ 1.25 कोटी भारतीय तिथे काम करतात, तिथे रिॲक्शन आली की तुमच्या देशामध्ये तुमच्या सरकारचा अधिकृत प्रवक्ता आमच्या प्रेषिताला मोहम्मद पैगंबराच्या बद्दल काहीतरी विधान करतो आणि मोदी सरकार त्यावर काही लक्ष देत नाही. मग मोदी सरकार जागं झालं, का तिथल्या दुकानामध्ये बोर्ड लागले की भारतीय माल घ्यायचा नाही. भारतीय लोकांना नोकरी तो काढायला सुरुवात झाली. आणि मग मोदींनी मग थोडंसं हालचाल करायला सुरुवात केली, आपले दूत पाठवले, मग माफी मागायला सुरुवात केली. पण हे ध्रुवीकरण त्यांना मुद्दाम जाणून बुजून करायचंय. आणि त्यामुळे काय होतंय की भारतात आता नवीन उद्योग यायला तयार नाहीत. नवीन उद्योग आले नाहीत की मग रोजगार होणार नाहीत चांगले. आपली इंजिनियर झालेली मुलं असतील, ITI झालेली मुलं असतील, त्यांना हाताला काम मिळणार, त्यांना परत शेतीकडे जावं लागेल. आतापर्यंत देशामध्ये 2014 ते 19 पर्यंत ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याकडे 10,000 आहेत, त्यापैकी 2780 कंपन्या देश सोडून गेलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह कंपन्या, जनरल मोटर्स आहेत, हार्ली डेव्हिडसन आहे, बऱ्याचशा कंपन्या आपल्या भारतातल्या कंपन्या बंद करून निघून गेलेल्या आहेत. आता कोणी यायला तयार होत नाही की काय तुमच्या देशात काय चाललंय. आणि याचा सर्वांचा अनिष्ट परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. मोदींना घोषणा द्यायची खूप सवय आहे. पहिली घोषणा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदींनी दिली की 2023च्या मार्च महिन्यापर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार जो आज, ही घोषणा त्यांनी 4-5 वर्षापूर्वी केली होती, आज अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे तो मी मगाशी सांगितलं की 2.7 लाख कोटी डॉलर एवढा आहे. इंग्रजीमध्ये 2.7 ट्रिलियन डॉलर्स. मोदींनी घोषणा केली की मार्च 23 पर्यंत आम्ही 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत, 5 लाख कोटीपर्यंत अर्थव्यवस्था देऊ. आता 2.7 आत्ता आहे, मग मार्च 23 पर्यंत तुमची जाईल का? आता म्हटलं आता ते तारीख पुसून टाकली. नाही म्हणजे आता आम्ही करणार. कसं आहे की अर्थव्यवस्था विकास होत राहतो.
कधी ना कधी $5 ट्रिलियन होणारच आहे, पुन्हा कधी ना कधी 10 ट्रिलियन होणार आहे. पण किती तारखेला होईल, कितीपर्यंत होईल, किती वर्ष होईल हे आता सांगत नाही. कारण किती वेळात लवकर आपण तिथपर्यंत पोहोचू, म्हणजे तुमचा विकास दर किती आहे याच्यावर अवलंबून. विकास दर तुमचा 10% पोहोचला तर कुठेतरी तिथपर्यंत जाल. 4% विकास दरानं या दशकामध्ये देखील आपण 5 लाख कोटी म्हणजे $5 ट्रिलियन कडे आपली अर्थव्यवस्था जाणार नाही, ही नुसती घोषणाच आहे. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये उत्पन्न दुप्पट करतो म्हटलं 22 पर्यंत, नाही झालं. ती घोषणा हवेत विरुद्ध गेली. आणि खरं म्हणजे आता शेतकऱ्याच्या विरोधी इतकी भूमिका घेतलेली आहे की ज्या शेतकऱ्याने माझं नाक मातीत घासलं त्यांना मी आता बघून घेतो. सुरुवातीच्या भावनेनं आता निर्णय सगळे कृषी अर्थव्यवस्थेबद्दल घ्यायचे चालले. उद्योगधंद्याबद्दल मोदीने आणखीन एक घोषणा केली, म्हणजे मेक इन इंडिया. मेक इन इंडिया म्हणजे काय? तर भारताचे मी मगाशी सांगितलं की आपल्या अर्थव्यवस्थेचे 3 भाग असतात: कृषी अर्थव्यवस्था, उद्योग अर्थव्यवस्था आणि सेवा अर्थव्यवस्था. आता उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये काय काय असतं तर उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे त्या मोटर गाड्या आपण तयार करतो, डिझेलचे ट्रॅक्टर करतो, अर्थ मुव्हिंग JCB तयार करतो, रोड रोलर तयार करतो. हे जे मशिनरी आहे ती करतो, त्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणतात. त्यानंतर वीज तयार करतो, नंतर पुन्हा खाणी असतात, या सगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये धरल्या जातात. तर त्यामध्ये आपल्याला उत्पादन क्षेत्राचं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचं योगदान फक्त 16%. ते 16%चं योगदान आम्ही मेक इन इंडिया करून, मोठे कारखाने आपण सुरू करून ते योगदान आम्ही 25%पर्यंत येऊ असं मेक इन इंडियाची घोषणा होती. दुसरी त्यांची घोषणा होती की जो 16%चा वाटा आत्ता आहे तो आम्ही 25%पर्यंत देऊ. आणि जवळजवळ उत्पादन क्षेत्राचा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा विकास दर वार्षिक 12%पर्यंत. त्याच्या 3 घोषणा होत्या, त्यातलं एकही उद्दिष्ट सफल झालं नाही. उत्पादन क्षेत्राचा वाटा 16% आणि 25% न्यायचा होता, तो 16% आणि आज 13% राहिला. आणि त्या उत्पादन क्षेत्रामध्ये आपली ITI झालेली मुलं, डिप्लोमा झालेली मुलं त्यांना संधी मिळते. आता आपण AI, रोबोटिक्स वगैरे असं म्हणतो, त्यामध्ये कोण लागतं तर अतिशय उच्च शिक्षित इंजिनियर झालेल्या मुलांना तिथे प्रवेश मिळतो. पण ITI झालेल्या मुलांना, डिप्लोमा झालेल्या मुलांना जर प्रवेश द्यायचा असेल तर मग ऑटोमोटिव्ह म्हणजे मोटर गाड्या तयार करायचा उद्योग असेल, मग JCB असेल, रोड रोलर असतील, 2 चाकी वाहनं असेल, अशा उद्योगामध्ये त्या मुलांना प्रवेश मिळतो. पण त्या उद्योगाचा वाटा देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 16%हून 25% येण्याचं उद्दिष्ट असताना आता 13%वर आलं. आणि मगाशी म्हटलं की 2.5 कोटी लोक उद्योगधंद्याकडून परत वळून परत शेतीकडे वळलेले आहेत, कारण तिथं आपल्याला जागा नाही. हे सगळं करत असताना जे धार्मिक ध्रुवीकरण आहे, मोदींच्या समोर हे सगळं बाकी सगळ्या घोषणा आहेत, त्यांना फक्त सत्तेमध्ये यायचंय, कायम सत्ता टिकवायची आहे. आणि पर्यायानं लोकशाही मार्गानं, निवडणुकीच्या मार्गानं त्यांना आपली एकाधिकारशाही प्रस्थापित करायची, आणि ते 2024ला होण्याची शक्यता आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था असतात, त्या जगातल्या फ्रीडम इंडेक्स म्हणजे आपल्या देशामध्ये किती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आहे, त्याच्याबद्दल मूल्यांकन करतात. आणि ते मूल्यांकन करताना आतापर्यंत भारताच्या लोकशाहीबद्दल बोलताना त्या आंतरराष्ट्रीय मानांकन देणाऱ्या संस्था नेहमी भारतामध्ये एक उदार मतवादी लोकशाही आहे असं म्हणायचं, इंग्रजीमध्ये लिबरल डेमोक्रेसी. पण गेल्या वर्षी त्यांनी हे नामांकन बदललं आणि सांगितलं की निवडून आलेली हुकुमशाही आहे. अधिकृतपणे त्या आंतरराष्ट्रीय मानांकन देणाऱ्या संस्था सांगतात भारतामध्ये आता लोकशाही राहिलेली नाही, ती निवडणुकीच्या माध्यमातून आलेली एकाधिकारशाही आहे. इलेक्टेड ऑटोक्रेसी असं त्यावेळी नाव दिलेलं आहे, अधिकृत नाव दिलंय, आम्ही काही भेटलेलं नाही की काय. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की अर्थव्यवस्थेचं एका बाजूला राहिलं, कोसळायला लागलेली आहे.
पण आज या देशामध्ये गेल्या 70 वर्षापासून चालत आलेली जी उदारमतवादी लोकशाही आहे, जी लिबरल डेमोक्रेसी आहे, ती अस्तित्वात राहील का नाही याबद्दल शंका निर्माण झालेली आहे. आणि त्या ठिकाणी ते थांबवायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. कारण इतर पक्षांनी कधी ना कधी भाजपशी साटलोटं केलेलं होतं. ममता बॅनर्जी या भाजपच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होत्या. 90च्या निवडणुकीमध्ये जर एनसीपीने जर मतविभाजन केलं असतं तर वाजपेयी सरकार आलं नसतं. चंद्रबाबू नायडू एनडीएमध्ये गेले होते. सगळ्यांचे तुम्ही बघितलं, तपासलं तर कुठं ना कुठं त्यांनी हात मिळवणी केले. काँग्रेसचा एकमेक पक्ष आहे की त्याने भाजपशी कधीही तडजोड केलेली नाही, पुढे करणारी नाही. आणि म्हणून यांना जर थांबवायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मगाशी अमेय जे म्हटले त्याचाच हा पुढचा भाग आहे की अर्थव्यवस्थेचं कोलॅप्स व्हायला लागलेली आहे आणि मोदींची दिशा सगळ्या लोकशाहीच्या संस्था, इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, तो निवडणूक आयोग असेल, चौकशी यंत्रणा, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, ह्या सगळ्या यंत्रणांच्या असं काबीज केल्यात, आपली होयबा माणसं नेमलेली आहेत की मोदींना जे पाहिजे असतात तोच निर्णय येतो. पण देखावा मात्र अरे सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय, अरे निवडणूक आयोगाने निकाल दिलाय. निकाल काय देणार? त्यांचे बोलवते धनी आहेत तोच देणार. आणि आता जगातल्या सगळ्या लोकांना कळायला लागलेलं आहे की सगळं फ्रॉड आहे. म्हणून मे 2024ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्या निवडणुकीमध्ये जर मोदींचा पुन्हा विजय झाला तर देशामध्ये लोकशाही राहणार नाही. आणि मीच म्हणतोय असं नव्हे तर जगातले सगळे भाष्यकार ते सांगतायत. लोकसभेचा सगळा लोकशाहीचा सगळा देखावा होईल. टीव्हीवाले दाखवतील इतक्या लांबच्या लांब रांगा, मतदारांच्या रांगा, बोटाला शाही लागलेली लागतील, इतक्या पेट्या उचलून नेल्या, इतकी मोठी लोकशाही, इतक्या मतदान केंद्रामध्ये लोकशाही झाली, हे सगळं होईल. पण त्यातून आउटकम काय येईल, निघेल काय, तर एका पक्षाचं पुन्हा सरकार, मोदीचं सरकार येईल आणि थांबवायची क्षमता फक्त काँग्रेसमध्ये आहे. पण एकटी काँग्रेस करू शकेल का? तर नाही. मी अनेक वेळा सांगलेलं आहे. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, धार्मिक ध्रुवीकरणामुळे म्हणा किंवा बालाकोट सारख्या घटना घडवून आणल्याबद्दल म्हणा किंवा आणखी काही जे आज हिंदू मुस्लिम दंगे व्हायला लागलेले आहेत, ते सगळ्याचा परिणाम एक बहुसंख्य हिंदू समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून अल्पसंख्याक मुस्लिम समाजांना डिमोनाइज करून ते राक्षस आहेत असं दाखवायचा प्रयत्न करून भीती दाखवायची आणि त्यातून मग मतं आपल्या पदरी पाडून घ्यायची. दुसरं एक म्हटलं जातं की नाही 80% हिंदू आहेत ते भाजपला मत देतील. असं होत नाही. 14च्या निवडणुकीमध्ये त्या 80% लोकांपैकी फक्त 31% लोकांनी भाजपला मतं दिली. 50% लोकांनी मोदींचा पराभव करण्याकरता मतं दिली. गेल्या निवडणुकीमध्ये 37% ची संख्या वाढली तरी बहुसंख्य हिंदू काही त्यांना देत नाही. त्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही पाहिजे. म्हणून आजपासून 2024च्या मे महिन्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी 12 विधानसभेच्या निवडणुका आहेत. यावर्षी 3, पुढच्या वर्षी 9. आणि मग कुठं एखादं सरकार बरखास्त करून एखादी वाढली तर काही सांगता येत नाही. पण अधिकृतपणे ज्यांची मुदत संपते असे 12 निवडणुका आहेत. आता या 12 निवडणुकांमध्ये या वर्षी आणि पुढच्या वर्षी अटीतटीची लढाई आहे. मोदींनी आव्हान दिलंय की एकाही निवडणुकीमध्ये मी काँग्रेसला विजय होऊ देणार नाही आणि मे 2024 पर्यंत एकही काँग्रेसचा मुख्यमंत्री नसेल. राजस्थान, छत्तीसगड सकट आपली निवडणूक नंतर आहे. असं झालं तर मग मोदीला कोणी थांबू शकत नाही. आणि मग जगात लोक म्हणतील की भारतात लोकशाहीमध्ये मतदानाच्या पद्धतीने मोदी जिंकले आणि सगळे त्यांची तारीफ करतील. पण पुटीन सारखी परिस्थिती असेल. अशाच प्रकारे पुटीन एक पोलीस खात्यातला कर्मचारी, नंतर तो गुप्तहेर खात्यात गेला, गुप्तहेर खात्यातनं तो वर गेला, सगळ्यांच्या फायली त्याने गोळा केल्या, नंतर
एका तिथल्या रशियाच्या मोठ्या शहराचा मेयर झाला. मेयर झाल्यानंतर तो पंतप्रधान झाला आणि पंतप्रधान होऊन नंतर पुन्हा राष्ट्रपती झाला. रशियामध्ये राष्ट्रपतीला फक्त 2 वेळाला उभं राहता येतं, पण पुटिननी नियम बदलला तर त्याला आजीवन राष्ट्रपती राहता येईल असा कायदा बदलून घेतला. जे पुटिनने रशियात केलं तेच भारतात व्हायची शक्यता आहे, होणारच आहे, खात्रीला आहे का सांगतो. आणि हे थांबवायची ताकद फक्त काँग्रेस पक्षामध्ये. आज बऱ्याच लोकांनी मोदींची तडजोड केलेली आहे, त्यांना तो नैतिक अधिकार नाही आहे की मोदींच्या विरोधात आम्ही टक्कर देऊ. ठीक आहे, त्यांनी 7-8 राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांनी मोदींचा पराभव केलेली गोष्ट खरी आहे. ममता बॅनर्जीने केला, तामिळनाडूमध्ये ते घुसू देत नाहीत, केरळमध्ये घुसू देत नाहीत, तेलंगणा आंध्रामध्ये पराभव झाला, आपनी पंजाबमध्ये केला, दिल्लीमध्ये केला. तर हे खरं आहे, पण एकाही प्रादेशिक पक्षाला मोदींचा पर्याय देता येणार नाही. ममता बॅनर्जी बंगालच्या बाहेर कुठं नाहीये, आंध्र तेलंगणाचे नेते त्यांच्या राज्याच्या बाहेर नाहीये. आज काँग्रेसच मोदींना एक स्पष्ट पर्याय निर्माण देऊ शकतो, पण काँग्रेसला आपल्या स्वबळावर हे करता येणार नाही. पण काँग्रेस पक्षानं सर्व समविचारी पक्षांची मोठ बांधली पाहिजे. त्याचं नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागेल, कारण इतर कोणालाही ते नेतृत्व करता येणार नाही. कारण तसा सर्वात मोठा पक्ष आजही काँग्रेस आहे. प्रत्येक राज्यात मगाशी कोणी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावागावात काँग्रेस पार्टी आहे. त्यामुळे येणारी राजकीय लढाई ही सुरू झालेली आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील, त्यामध्ये प्रत्येक, जरी समजा गुजरातची निवडणूक असली, आपल्यातले कार्यकर्ते जाऊन तिथं हातभार लावला पाहिजे, हिमाचलमध्ये लावला पाहिजे आणि एक देशामध्ये वातावरण केलं पाहिजे की भ्यायचं कारण नाही. दहशतीचा गैरवापर होतोय. आपण पाहिलं की सगळ्या चौकशी संस्था आहेत, ईडी, CBI, इन्कम टॅक्स, सेबी, कंपनी लॉ बोर्ड, या सगळ्या चौकशी यंत्रणांचा गैरवापर होतोय आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न होतोय की तुम्ही आमच्या विरोधात काही बोलू नका, बोलला तर तुम्हाला आत टाकू. अगदी आज राहुल गांधींनी सोनिया गांधींच्या विरोधामध्ये ईडीची कारवाई करून पुन्हा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. हे दहशती सत्र आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, ईडीचा कायदा हा आमच्या काळात झाला. उद्देश काय होता की परदेशी जो पैसा पाठवला जातोय तो आपण परत आणला पाहिजे. पण आमच्या संबंध 10 वर्षाच्या काळामध्ये ईडीची चौकशी, ईडीची छापा, ईडीची रेड ही 27 वेळेला झाली होती. मोदींच्या 8 वर्षामध्ये 3000 लोकांच्यावर ईडीच्या रेड टाकलेल्या आहेत आणि निष्पन्न काही झालेलं नाही. त्यामध्ये फक्त 1-2% सुद्धा अंतिम निकाल लागला नाही. ते पण चिरमुरी छोट्या मोठ्या लोकांना त्यांनी केलं, फक्त दहशत निर्माण करायची. आणि म्हणून मला वाटतं हा प्रयोग आणखी मोठ्या प्रमाणात वापरला जाईल. मगाशी एका भाजपच्या आपल्या माजी काँग्रेसच्या नेत्याच्याबद्दल आता मला शांतपणे झोप लागते म्हणून आम्ही म्हटले. याचा अर्थ काय आहे की प्रत्येकाला ज्या भाजपमध्ये गेले त्यांनाही माहिती की आपण आता भाजपमध्ये गेलो की आपले सुटलो, आता आपल्यावर काही होणार नाही. इतक्या उघडपणे या चौकशी यंत्रणाचा दहशत निर्माण करता प्रयत्न होतोय. 2019च्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की अगदी 40पेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना 2 महिन्यामध्ये पक्षांतर करायला आलं. 2 महिन्यात कुणाला तुरुंगात टाकलं, कुणाला आमिष दाखवलं, कुणाला तिकीट देतो म्हणून सांगितलं, कुणाच्या कारखान्यावर जप्ती आणतो म्हणून सांगितलं. आमच्या पक्षात आलं तर आम्ही आणणार नाही. आणि आपल्या जिल्ह्यातली म्हणा, शेजारच्या जिल्ह्यातली म्हणा, किती माणसं, मोठी मोठी माणसं, त्यामध्ये 2 माजी उपमुख्यमंत्री, 2 माजी प्रांताध्यक्ष, 1 विरोधी पक्ष नेते, 1 खासदार पटापटा 2 महिन्यात पळून गेले. हेच साम दाम दंड भेद तंत्रज्ञान जे अमित शहानी सांगितलं, काँग्रेस मुक्त भारत करा आणि इथं
देवेंद्र फडणवीसांनी अंमलात आणलं. आणि खरं म्हणजे आज या ठिकाणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरुद्ध केंद्र सरकारने जी कारवाई केलेली आहे त्याचा निषेध केला पाहिजे असा ठराव मी या ठिकाणी मांडतो. आपण सगळ्यांनी ठरावाला अनुमोदन करावं. पण नुसतं त्यांनी काय होणार नाही. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. काँग्रेस पक्षानं या ईडीच्या कारवाईच्या विरोधामध्ये मुंबई नागपूरला ईडीच्या कार्यालयासमोर मोठी निदर्शन केली. दिल्लीमध्ये केंद्रातले मोठे मोठे नेते गेले. ते गेले पाहिजे. ते काय करतील. आज पुन्हा बोलवले. पुन्हा सोनिया गांधींना मला वाटतं 23 तारखेला तारीख दिली. त्यांना आता भीती निर्माण झालेली आहे की काँग्रेसच आपल्याला पर्याय होऊ शकतं. काँग्रेसच आपल्याला एक पर्याय निर्माण करू शकतं. तर काँग्रेसचा बिमोड कसा करायचा, काँग्रेसला नामोहरण कसं करायचं याचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. मोदी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात हे आपण आता बघितलेले आहे. त्याचबरोबर मला या ठिकाणी दोनच आपल्याला महत्त्वाचे मुद्दे सांगायचे की आज धार्मिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया जो रामबाण उपाय निवडणूक जिंकण्याकरता भाजपने आता हाताळायला सुरुवात केलेली आहे, त्याला जर यश आलं किंवा ते जर आपण होऊ दिलं तर या देशाची जे आपण गेल्या 70 वर्षामध्ये जे सर्व धर्म समभावाचं गुण्यागोविंदानं आज जवळजवळ 28, 29, 30 कोटी मुस्लिम आपल्या देशात राहतात, गुण्यागोविंदानं राहतात. त्यांचं तुम्ही धर्मयुद्ध सुरू केलं तर जसं फाळणीच्या वेळेला रक्ताचे पाठ व्हायले तसे तुम्हाला करायचं का. आणि त्या रक्ताच्या पाटातून प्रयत्नांचा खच पडले त्याच्यावर तुम्हाला उभा राहून तुम्हाला विजय मिळवायचा का. ही दिशा त्यांची आता ठरलेली आहे. मग कुठले उद्योग, कुठले शेती, कुठला रोजगार, मग कुठल्या पोरांना नोकऱ्या काही होणार नाही. जी परिस्थिती रशियामध्ये झाली, चीनमध्ये झाली. चीनमध्ये माओने क्रांतीमध्ये 60 लाखपेक्षा लाख लोकांना मारले. रशियामध्ये लक्षावधी लोकांना क्रांतीमध्ये मारलं गेलं. अशा प्रकारचं धर्मयुद्ध आपल्याला करायचं का. आणि मग ही लोकशाही पद्धतीने आतापर्यंत आपण जो काम करतोय, मार्गक्रमण करतोय, ते आपल्याला शक्य होणार नाही. आणि हे थांबवायचं असेल, अर्थव्यवस्था कोलॅप्स होतीये, देशातलं सौहार्दपूर्ण वातावरण आहे ते संपतंय, द्वेषाचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदींचं अर्थव्यवस्थेवरचं आणि नुसतंच अर्थव्यवस्था नाही तर आंतरिक सुरक्षेतलं देखील नियंत्रण तुटलेलं आहे. पंजाबमध्ये दहशतवादपणा सुरू झालेला आहे. रॉकेट प्रॉपेल्ड जे RPG म्हणतात, ग्रेनेड, ग्रेनेड जे बंदुकीतून उडवतात ते ग्रेनेड खलिस्तानी आतंकवाद्यांनी शिमल्यामध्ये तिथल्या एका कार्यालयामध्ये उडवले. RPG तुम्ही बघितलं असेल का, नळकांड्या घेऊन ते जो बॉम्ब सोडतात ते कुठे झाले. अमित शहा काय करताय. आज काश्मीरमध्ये बघून टिचून टिचून माणसं मारली जात आहेत आणि पाकिस्तानचे दहशतवादी आहेत, लोकल स्थानिक लोक आहेत. मोदी काय करतात. हा देश त्या बाईच्या वक्तव्यामुळे देश पेटलाय. तुम्हाला काय करायचं काय. निवडणूक जिंकण्याकरता तुम्ही देशाच्या शांततेचा, सुरक्षिततेचा, देशाच्या अर्थव्यवस्थेत बळी द्यायला निघालेला आहे. आणि हे भाषण देऊन होणार नाही, हे थांबणार नाही. मोदींची दिशा ठरलेली आहे. यांना थांबवायचं असेल तर निवडणुकीतच त्यांना पराभूत करावं लागेल. निवडणुकीत पराभव करता येतो हे पण पंजाबमध्ये बघितले, बंगालमध्ये बघितले, केजरीवालनी दिल्लीमध्ये दाखवून दिलेलं आहे. आपणही 5 राज्यामध्ये त्यांचा पराभव केला, सायकलमध्ये केला होता. पराभव करता येतो, पण तो आत्मविश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला नाईलाजानं महाविकास आघाडीचं सरकार करावं लागलं. तर या सरकारचा उपयोग भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याकरता आपल्याला करायचं. आणि त्याकरता एखादी कडू गोळी घ्यायला लागली तरी ते घेऊन त्यांना महाराष्ट्रासारख्या 2 नंबरच्या राज्यातून हद्दपार केलं तर कुठेतरी आपल्या 2024च्या उद्दिष्टाकडे आपण पोहोचू आणि भाजपला रोखायचा प्रयत्न करू. आज आपण सर्वांनी या शिबिरामध्ये आमच्या सर्वांचं
म्हणणं अतिशय शांतपणे ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. शिबिरांनी आयोजित करण्याचे सर्वांचे धन्यवाद करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाबांनी आपल्याला सर्वांना देशापुढचं जे आव्हान आहे, मग ते अर्थव्यवस्थेचं असेल, सामाजिक धार्मिक ध्रुवीकरणाचं असेल, आणि त्यामुळं सामान्य माणसांचं जीवन कसं कठीण होत चाललेलं आहे या बाबतीत सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. आपण सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपणार आहे, पण बसून राहा, बसा जरा. जो ठराव बाबांनी या ठिकाणी मांडलाय तो ठराव आपल्याला या ठिकाणी पुन्हा सर्वांनी हात उंच करून त्याला मान्यता द्यायची आहे. फोटो काढायचे मुकेश. केंद्र सरकारनं सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई करून जो अत्यंत अनन्वित अशा प्रकारचा छल केलेला आहे, त्याच्या विरुद्ध सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी या कार्यशाळेच्या वतीनं ठराव करत आहे. त्या ठरावाला सर्व उपस्थित कार्यकर्त्यांची मान्यता आहे, मंजुरी आहे. सर्वांनी हात करून या ठरावाला मान्यता द्यायची आहे. केंद्र सरकारचा निषेध असो, सोनिया गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो. केंद्र सरकारचा निषेध करून जिल्हा काँग्रेस कमिटीने हा ठराव मंजूर केलेला आहे. बाबांनी हा ठराव मांडलेला आहे. राज्य सरकारच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे आणि केंद्राच्या आपल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा ठराव पाठवला जाईल. आज सकाळपासून या ठिकाणी जे सर्व वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचा 1-2 मिनिटांमध्ये गोषवारा घेऊन मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपवेल. आत्ताच बाबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काही सूचना आलेल्या आहेत. त्यामध्ये ज्या पद्धतीने आता केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत, कदाचित येत्या 1-2 दिवसांमध्ये आपल्या नेते आदरणीय सोनियाजी आणि राहुलजींना कोणत्याही क्षणी अटक होण्याचीही शक्यता आहे. असं जर काही प्रसंग अचानकपणाने आला तर प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धरणं आंदोलन धरून आपल्याला स्वतःलाही अटक करून घेण्याची प्रक्रिया संपूर्ण देशभर सुरू करायची आहे. ही सूचना आपल्याला सगळ्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि आदरणीय बाबांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येत आहे. तशा सूचनाही वरच्या पातळीवरून आता सगळीकडे जायला लागलेल्या आहेत. सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या बाबतीत अतिशय जागरूक राहावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. सकाळी झेंडावंदन बाबांच्या हस्ते झाल्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलनानंतर माननीय सुरेश जाधव यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं, प्रास्ताविक केलं. त्यानंतर या कार्यक्रमाचं संयोजन ज्या ठिकाणी होतंय ह्या कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या शिबिराची अत्यंत नेटक्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली. त्यामध्ये दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मनोहर शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी, विशेषतः युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी दिग्विजय पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अत्यंत मेहनतीने हे शिबिर या ठिकाणी उभं केलं. त्यामध्ये मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक करून आपल्या सगळ्यांना या शिबिराच्या मागची भूमिका सांगितली आणि मग बंटी पाटील साहेबांचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं विवेचन आपण सर्वांनी ऐकलं. त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेपर्यंत आणण्यासाठी आपल्याला जे योगदान द्यायचंय, तुमच्या पातळीवर तुमच्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीची व्यूहरचना करायची त्याला पूर्णपणाने बंटी पाटील साहेबांनी अनुमोदन दिलं आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग असेल अशाही प्रकारचा संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्तरावरती निवडणुकांचं नियोजन
हे आदरणीय बाबांच्या विचाराने, सल्ल्याने आणि तिथल्या स्थानिक पातळीवर कशा पद्धतीनं करायचं हा संदेश आपल्याला बंटी पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणातनं दिला, त्याचाही विचार आपण सर्वांनी करायचा आहे. माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी आपल्याला सगळ्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचा एकूण ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि इथल्या कार्यकर्त्यांना द्यावी लागणारी शक्ती या संदर्भामध्ये सुतोवाच केलं. तेही आपल्या बरोबर या निमित्तानं पुढच्या सगळ्या लढाईमध्ये राहतील असंही आश्वासन विश्वजित कदम साहेबांनी दिलं. त्यानंतर रावसाहेब कसबे यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन एकूण संपूर्ण भारताचा गेल्या 4000 वर्षांचा इतिहास आपल्या पुढे मांडताना की आपल्यासारख्या बहुजन समाजातील विशेषतः सामान्य कुटुंबातील लोकांना या सर्व सक्तीच्या प्रक्रियेमध्ये, देशाच्या व्यापक निर्णय प्रक्रियेमध्ये येईपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलेलं योगदान किती मोठं आहे आणि गांधींनी हा संपूर्ण देश एकसंघरित्या पुन्हा एकदा सामान्य माणसांच्या हातामध्ये कसा सुरक्षित राहील इथपर्यंत केलेलं काम याचा सगळा आढावा रावसाहेब कसबेंच्या भाषणातून आपण ऐकलात. त्याच्या विरुद्ध रावसाहेब कसबेंनी जे जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, या देशातल्या माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम कशा पद्धतीनं केलं जातंय हेही आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. आपण ते सर्वांनी ऐकलं. काँग्रेसची हीच जी भूमिका आहे, जी गांधीजींची भूमिका, जी नेहरूजींची भूमिका, ती भूमिका आपण गाव पातळीपर्यंत घेऊन जावी अशा प्रकारचा संदेश या शिबिराच्या निमित्तानं रावसाहेब कसबे यांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला होता. त्यानंतर डॉक्टर प्रकाश पवार यांनी नवसंकल्पना काय आहेत, 21व्या शतकामधलं राजकारण कसं चाललेलं आहे, नवीन पद्धतीनं तुमच्यावरती बंबार्डिंग करून तुमची वैचारिक दिशाभूल करण्याचं काम कशा पद्धतीनं केलं जातं, त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसं उत्तर द्यावं हे सांगितलं. त्यांनी सगळं सांगत असताना जे धार्मिक ध्रुवीकरण होतंय त्याला आध्यात्मिक स्वरूपातलं उत्तर आपल्याला कसं देता येईल, त्यामध्ये त्यांनी हिंद स्वराज ही गांधीजींनी मांडलेली सर्वप्रथम स्वातंत्र्याची संकल्पना होती त्याचाही उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी केला. म्हणजे आपण आज वटसावित्री साजरी करत असताना वटाची जरी पूजा करत असलो तरी तो वट हा आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजन देतो हे विसरून चालणार नाही. तो संदेश घेऊन काँग्रेस या सगळ्या धार्मिक संकल्पनांकडे कशा पद्धतीनं पाहते, अशा प्रकारची एक वेगळी व्यूहरचना आपल्याला करता येईल का, असाही संदेश प्रकाश पवार यांनी आपल्या भाषणामध्ये दिला. त्याही सगळ्या ह्या ज्या संकल्पना आहेत या आपल्याला गाव पातळीपासून कशा राबवता येईल या बाबतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा अशी सूचना त्यांनी आपल्याला केलेली आहे. त्यानंतर माननीय अमित तिरोडकरांनी जे आपल्याला सगळ्यांना सांगितलं ते आपण अगदी त्या बाबतीत मी उल्लेख करायला पाहिजे अशातला भाग नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे आणि या देशाला काँग्रेसची गरज काय आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आता काय आहे ती पार पाडणे. कदाचित नेता एखादा चुकत असेल, चुकीच्या दिशेने जात असेल, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला दुरुस्तीची भूमिका घ्यावी इतपत अतिशय परखडपणानं अमित तिरोडकर यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि सरतेशेवटी आदरणीय बाबांनी आपल्याला या देशापुढे किती गंभीर प्रश्न उभे राहिलेले आहेत, देशाची अर्थव्यवस्था कोसळलेली आहे आणि या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळता आला नाही तर भविष्यामध्ये आपला देश श्रीलंका आणि पाकिस्तानच्याही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन या देशातल्या गरीब माणसाला अतिशय मोठे चटके सहन करावे लागतील, सोसावे लागतील आणि याला पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं सरकार जबाबदार असेल. परंतु वेळ निघून गेल्यानंतर या देशातल्या माणसांना वाचवता येणार नाही. म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जागरूकपणानं, अतिशय सकसपणानं आणि आपली बौद्धिक प्रबोधन घडवून आणून, बाबांचा शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे, आपण सगळ्यांनी कृपया लक्षात घ्या. बाबा असं म्हटले की बौद्धिक प्रबोधन होणं आता कार्यकर्त्याची गरज आहे. हे बौद्धिक प्रबोधन आणि त्यातून तयार झालेला काँग्रेसचा कार्यकर्ता हा देश वाचवण्यासाठी काँग्रेसला सक्षम करेल अशा प्रकारचा आशावाद बाबांनी आपल्या संपूर्ण या तासभराच्या विवेचनामध्ये आपल्या सगळ्यांना केलेला आपण ऐकलात. दिवसभर ज्या पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं ते आपण अनुभवलेलं आहे आणि यानंतर आपल्याला आता म्हणजे खरं तर रात्रीचं जेवणही करायचं होतं. या ठिकाणी कराड दक्षिणच्या अध्यक्षांचा आग्रह होता की 7-8 वाजले तर आम्ही सगळ्यांच्या जेवणाची इथं व्यवस्था करू आणि मग जेवल्यानंतर आपण सगळेजण जा, परंतु आता वेळेत आपला कार्यक्रम उरकतोय. पण इथं मी आता जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या शिबिरार्थींच्या वतीनं
फक्त तुमचं एक आभार एवढ्यासाठी मानतो की कराडच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीनं बाबांच्या स्वप्नातलं एक अत्यंत चांगलं कार्यशाळेचं शिबिर संपन्न करण्यामध्ये योगदान दिलं. त्याबद्दल कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, कराड दक्षिण तालुका युवक काँग्रेस कमिटी आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आपले सगळ्यांचे आभार या ठिकाणी मनोहर शिंदे मानतील आणि मग हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद. आभार मानण्यापूर्वी ज्यांच्यामुळे हे शिबिर आज यशस्वी झालं ते आमचे ब्लॉक अध्यक्ष, ते महत्वाचे आहेत. त्यांनी नावं दिली आणि आपण इथं आलात आणि दिवसभर सर्व माहिती आपल्याला मिळाली. आजच्या ज्या शिबिराचं उपस्थित प्रमाणपत्र द्यायचं आहे ते थोडंसं ब्लॉक अध्यक्षांना बाबांनी द्यावं अशी माझी विनंती आहे. आणि महिला आमच्या आज वटसावित्री पौर्णिमा असताना सुद्धा घरचं सोडून पक्षाच्या वटसावित्री पौर्णिमेला आल्या, त्यांनाही बाबांचा फोटो, त्यांचा बाबांचा फोटो घ्यायचा आहे. एवढी बाबांना विनंती करतो. मी दिग्विजयना पाटीलना विनंती करतो जे आपल्या अध्यक्षाचे नाव वाचा. दिग्विजय फक्त ब्लॉकच्या अध्यक्षाने यायचं प्लीज प्लीज. हा या तुम्ही अध्यक्ष, ब्लॉकचे अध्यक्ष घ्या घ्या जिल्हाध्यक्षांना आणि यांना विनंती करतो. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीराम चव्हाण, प्रदेशचे दोन्ही पदाधिकारी हे कुठे आहेत? मोरे कुठे आहेत? चला या लवकर. माझं नंतर सुटी माझं घ्या. आपण ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना या ठिकाणी प्रथम देतो आहोत. हेमंत धनाजीराव जाधव, कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याच्या पाठोपाठ पांडुरंग राजाराम यादव यांनाही या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हे घ्या. त्यानंतर ॲडव्होकेट श्रीकांत विश्वासराव चव्हाण यांनाही या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. विवेक बाळासाहेब देशमुख नाही, सौ रजनीताई पवार सातारा शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा रजनीताई पवार, बाबासाहेब दादासाहेब माने मान तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, पंकज चंद्रकांत पवार फलटण शहर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नंदकुमार बावळेकर महाबळेश्वर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महेंद्र बेडके सूर्यवंशी फलटण ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, संदीप प्रल्हादराव चव्हाण सातारा ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, रवींद्र मानसिंगराव भिलारे वाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मनोहर भास्करराव शिंदे कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, ते महिलांचे दे विद्याताई थोरवडे. त्याचबरोबर काही प्रातिनिधिकही आपण देतो आहोत. सौ विद्याताई सतीश थोरवडे महिला काँग्रेस कमिटीच्या दक्षिणच्या अध्यक्षा, सौ मंगलाताई गलांडे मी देतो. मी हे करतो. मंगलाताई गलांडे